रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण रावण रचित शिवतांडव स्तोत्रम यातील 12वा श्लोक पाहणार आहोत. आपण आधी श्लोक ऐकू, मग त्या श्लोकातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि पूर्ण श्लोकाचा अर्थ काय आहे हे पाहू. श्लोक असा आहे: दृशद्विचित्रतल्पयोर भुजंगमौक्तिकस्रजोर गरिष्ठरत्नलोष्ठयोः सुहृद्विपक्षपक्षयोः तृणारविन्दचक्षुषोः प्रजामही महेंद्रयोः समं प्रवर्तयन् मनः कदा सदा शिवं भजे. असा हा श्लोक आहे. यातील शेवटचा जो शब्द आहे भजे, हे क्रियापद आहे. यातील हे भज धातूचं आत्मनेपदाचं रूप आहे. याच्यामध्ये या शेवटची ओळ आपल्याला वेगळ्या स्वरूपात सुद्धा आढळते, वेगळा पाठभेद आढळतो. ती अशी: समप्रवृत्तिकः कदा सदा शिवं भजाम्यहम, अशी वेगळी ओळ आपल्याला आढळते. याच्यामध्ये भजाम्यहम, भजामी अधिक अहम अशी संधी आहे. भजे हे क्रियापद घेतलं तरी कर्ता आहे अहम हाच, आणि भजामी येथेही अहम हाच कर्ता आहे. फरक एवढाच की भजे हे क्रियापद घेतलं तर तिथे तो कर्ता अध्यारूत आहे, आणि भजाम्यहम हे रूप घेतलं तर तिथे मात्र अहम हा कर्ता दिलेला आहे. भजे आणि भजामी या दोन्ही धातूंच्या रूपामध्ये अर्थाच्या दृष्टीने काहीही फरक नाही. मी उपासना करतो असा दोन्ही रूपांचा अर्थ होतो. पण याच्यामध्ये कदा हे एक प्रश्नार्थक सर्वनाम आलेलं आहे. कदा म्हणजे कधी, केव्हा. तर मी कधी उपासना करीन असा याच्यातून आपल्याला अर्थ मिळतो. सदाशिवाची, सदाशिवम म्हणजे सदाशिवाला, कधी भजेन असा अर्थ आपल्याला मिळतो. प्रत्येक शब्दाचा अर्थ बघूया. या वरच्या पहिल्या ज्या 3 ओळी आहेत त्याच्यामध्ये परस्पर विरोधी शब्दांचे अर्थ, शब्दांच्या जोड्या घेऊन त्यातील फरक दाखवलेला आहे. कसा तो पाहूया. दृशद हा पहिला शब्द आहे. दृशद याचा अर्थ दगड, खडक किंवा शिळा. चित्रतल्प, विचित्रतल्प. तल्प याचा अर्थ आहे शय्या, गादी, आणि विचित्र याचा अर्थ रंगीबेरंगी. म्हणजे शय्या ही दगडाची किंवा शिळेची असो किंवा मऊ गादीची रंगीबेरंगी शय्या असो. अशा या 2 परस्पर विरोधी शब्दांच्या जोड्या पहिल्या 3 ओळींमध्ये घेतलेल्या आहेत. पुढची जोडी आहे भुजंग मौक्तिक स्रजोः, आणि हे प्रत्येक शब्द, प्रत्येक जोडीचं जे रूप आहे ते षष्ठी सप्तमी द्विवचनातलं आहे. भुजंग म्हणजे नाग, मौक्तिक म्हणजे मोती, आणि स्रज याचा अर्थ माळ. मग ती माळ नागाची असो किंवा मोत्यांची माळ असो असा त्यातला अर्थ आहे. गरिष्ठ रत्नलोष्ठयोः. गरिष्ठ म्हणजे अत्यंत बहुमूल्य, अमोल, मूल्यवान. रत्न म्हणजे रत्न, आणि लोष्ठ याचा अर्थ आहे मातीचं ढेकूळ. बहुमोल रत्न आणि मातीचं ढेकूळ या दोघांच्या मध्ये षष्ठी सप्तमी दोन्ही विभक्ती इथे त्यांची रूपं आहेत. पुढचा शब्द आहे सुहृद विपक्ष पक्षयोः. सुहृद याचा अर्थ मित्र, आणि विपक्ष पक्ष म्हणजे शत्रुपक्ष. मित्रांमध्ये आणि शत्रुपक्षांमध्ये सुहृद विपक्ष पक्षयोः याचा असा अर्थ आहे. तृणारविंद चक्षुषोः. चक्षु याचा अर्थ नेत्र, लोचन, डोळे. तृणारविंद, तृण म्हणजे गवत आणि अरविंद म्हणजे कमळ. तृणरूपी किंवा तृणसमान किंवा अरविंद म्हणजे कमळासमान नेत्र असलेले दोघांमध्ये. प्रजा मही महेंद्रयोः. प्रजा याचा अर्थ प्रजा, सर्वसामान्य लोक. मही याचा अर्थ पृथ्वी, आणि महेंद्र, महा अधिक इंद्र संधी आहे. इंद्र म्हणजे राजा, महा म्हणजे खूप मोठा, मही म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीचा खूप मोठा राजा, महाराजाधिराज. सर्वसामान्य लोक, प्रजा किंवा या पृथ्वीचा महाराजाधिराज, पृथ्वीपती, या दोघांच्यामध्ये. समम प्रवर्तयन मनः. समम म्हणजे एकसारखी, एक समान. प्रवर्तयन म्हणजे बदलणारं, आणि मनः म्हणजे मन. कदा म्हणजे केव्हा. सदाशिवम म्हणजे शंकराला, आणि भजे म्हणजे भजन.
भजन करेन, आराधना करेन, उपासना करेन, असा प्रत्येक शब्दाचा अर्थ होतो. इथे जर आपण ओळ घेतली तर समम प्रवर्तयन मनः ऐवजी समप्रवृत्तिकः असा आपल्याला पाठभेद आढळतो. आता पूर्ण श्लोकाचा काय अर्थ होतो ते पाहूया. समप्रवृत्तिकः हे प्रथम एकवचनाचं रूप आहे. त्यामुळे वरच्या 3 ओळींमध्ये ज्या परस्पर विरोधी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत ती सगळी विशेषणं आपल्याला अहम या प्रथम एकवचनी कर्त्याकडेच घ्यायला हवीत. तसंच समम प्रवर्तयन मनः हा शब्द जरी आपण इथे गृहीत धरला तरी प्रवर्तयन हे सुद्धा प्रथम एकवचनाचंच रूप आहे आणि मनः हे मनस या नामाचं प्रथमाद्वितीयचं एकवचन आहे. त्यामुळे इथे आपल्याला प्रथमा विभक्तीच धरावी लागणार आहे, गृहीत धरावी लागणार आहे. आणि म्हणून या 3 ओळींमध्ये जो अर्थ व्यक्त झालेला आहे तो आपल्याला अहम या कर्त्याकडेच घ्यावा लागणार आहे. अर्थ बघूया. दृश्यद्विचित्र तल्प म्हणजे शिळा किंवा शय्या दगडाची असो किंवा रंगीबेरंगी गादी असो, मऊ गादी असो, माळ ती नागराजाची माळ असो किंवा फुलांची माळ असो, मोत्यांची माळ असो, मौक्तिक म्हणजे मोती, नागाची माळ असो किंवा मोत्यांची माळ असो, स्रज याचा अर्थ आहे माळ, गरिष्ठ रत्न लोष्ठयोः बहुमूल्य रत्न असो किंवा मातीचं ढेकूळ असो, या दोघांच्या मध्ये म्हणजे या प्रत्येक परस्पर विरोधी असलेल्या शब्दांच्या मध्ये. सुहृद विपक्ष पक्षयोः मित्र पक्ष असो किंवा शत्रू पक्ष असो या दोघांच्या मध्ये. तृणारविंद चक्षुषोः तृण किंवा कमळरूपी नेत्र असलेल्यांच्या मध्ये, किंवा प्रजा म्हणजे सर्वसामान्य लोक आणि महेंद्र म्हणजे महाराजाधिराज असो, सर्वसामान्य लोकांमध्ये आणि श्रेष्ठ अशा राजांमध्ये. समम प्रवर्तयन मनः सगळ्यांच्याकडे. या एक एकदम कमी प्रतीची गोष्ट आहे आणि दुसरी एकदम उत्तम प्रतीची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव न ठेवता सगळ्यांच्याकडे एक समान भावनेने बदलणारं किंवा एक समान भावनेने पाहणारं माझं मन होऊन मी कधी त्या सदाशिवाची आराधना करेन असं इथे रावणाला वाटत आहे. समप्रवृत्तिकः याचाही अर्थ असाच आहे की प्रत्येकाकडे मी समान दृष्टीने कधी पाहीन आणि असा समान दृष्टीने पाहणारा होऊन मी कधी शंकराची आराधना करेन असा या श्लोकाचा अर्थ आहे. काय होतं याचा भावार्थ थोडासा पाहूया. काही ठिकाणी ही सगळी विशेषणं सदाशिवम या शब्दाकडे घेतलेली आढळतात, परंतु सदाशिवम ही द्वितीय आहे आणि समप्रवृत्तिकः किंवा समप्रवर्तयन ही प्रथम विभक्ती आहे. त्यामुळे ही विशेषणं सदाशिवम या शब्दाला लागू होणार नाहीत. त्यामुळं ही अहम या कर्त्याकडेच आपल्याला घ्यावी लागणार आहेत. आणि सदाशिव म्हणजे भगवान शंकर ते तर उच्च प्रतीची आध्यात्मिकता, वैश्विक ऊर्जा असलेलं ते अत्यंत प्रखर असं दैवत आहे. भगवान शिव सगळ्यांच्याकडे समान दृष्टीने पाहतातच आणि शिवाय रावणसुद्धा शंकराची आराधना उपासना करतच आहे, शिवाची भक्ती करतच आहे. मग त्याला असं म्हणायची काय गरज आहे की मी कधी शिवाची उपासना करीन. याचं कारण असं आहे की आपण सगळेच ईश्वराची आराधना उपासना करतो, तसं रावणही शंकराची आराधना करतच होता. मग पुन्हा हे विचारायचं काय कारण की मी कधी आराधना करीन शिवाची. कारण जसजसं मनुष्य आराधना करताना भक्ती करताना त्या भक्ती मार्गावर पुढे पुढे जातो, आध्यात्मिक मार्गावर पुढे पुढे जातो, तसतसं त्याला आपल्यातील आसुरी वृत्तींचं जाणीव व्हायला लागते आणि त्या वृत्ती टाकून द्याव्याशा वाटतात. आणि त्या दैवी अंशातल्या ज्या शंकराकडे मुळातच अस्तित्वात आहेत ते सगळ्यांच्याकडे समान दृष्टीने पाहतातच. तर मी ज्याची आराधना करतो त्याच्यासारखाच समान दृष्टीने पाहणारा मी कधी होईन अशी तळमळ रावणाला लागून राहिलेली आहे. आणि म्हणून या श्लोकाचा अर्थ आहे की रावण असं म्हणतो की या सगळ्या गोष्टींकडे एक समान नजरेनं पाहणारा असं माझं मन कधी होईल आणि मी कधी शंकराची आराधना करीन असा या श्लोकाचा अर्थ आहे. आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये पुढच्या श्लोकासह आपण भेटणारच आहोत. धन्यवाद.